वेलकम टू माय चॅनल प्रज्ञाज मेजवानीमध्ये मी प्रज्ञा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आजची रेसिपी आहे चिकन कोरमा। चला तर मग रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन लाईक आणि सबस्क्राइब करा। एक बाउल घेऊन त्याच्यामध्ये 1 कप आपण दही घेणार आहोत। दही फेटलेली नाहीये, अक्कीच्या अक्की आहे। त्याच्यानंतर काही मसाले घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये 2 चम्मच धना पावडर घेतलेली आहे, 1 चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच काळी मिरी पुडी, चवीनुसार मीठ आणि 1 चम्मच गरम मसाला घेतलेला आहे। हे सगळे मसाले आपल्याला दह्यामध्ये मिक्स करून ठेवायचे आहे। हे चांगलं एकजीव करून घेऊन आपण 15 ते 20 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत। त्यानंतर मी बरिस्ता करून घेणार आहे। 3 कांदे घेतलेले आहेत, उभे चिरून त्याचा बरिस्ता करून घेतलेला आहे। त्याचबरोबर मी 10 ते 12 बदाम घेतलेले आहेत, 1 चम्मच चारोळे घेतलेले आणि 2 ते 3 चम्मच सुक्क खोबरं घेतलेलं आहे। पॅन गरम झाल्याच्या नंतर ना ते बदामला चांगलं भाजून घेणार आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये चारोळे आणि सुक्क खोबरं टाकून त्याला चांगलं परतून घेणार आहे। 5 ते 10 मिनिटं चांगलं भाजल्याच्या नंतर ना आपण हे जिन्नस थंड होण्यासाठी ठेवून देऊया। थंड झाल्याच्या नंतर ना आपल्याला एका मिक्सरच्या बाउलमध्ये ते काढून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकून आणि त्याच्यामध्ये आपण बरिस्ता केला होता त्याच्यामध्ये अर्धा कप बरिस्ता आपण घेऊन हे वाटण करून घेणार आहोत। वाटण करून झाल्याच्या नंतर पातेले घ्यायचं आहे। पातेले चांगलं तापल्याच्या नंतर आपण बरिस्ता केला होता त्याच तेलाचा वापर करणार आहोत। 1 कप तेल घेऊन त्याच्यामध्ये चिकन सोडणार आहोत। चिकन घातल्याच्या नंतर 4 ते 5 तमालपत्र घालायचं आहे, 4 लवंग घालणार आहोत। लवंग घातल्याच्या नंतर दालचिनीचे 2 अख्खे तुकडे घालायचे आहेत। त्याचबरोबर काली वेलची पण घालून घ्यायची आहे आणि थोडंसं साबूत जिरं, 4 ते 5 हिरवी वेलची घालणार आहे आणि त्याचबरोबर अर्धा कप दही घालणार आहे। दही घातल्याच्या नंतर ना आपण ते दह्याचं मिश्रण करून ठेवलं होतं ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। टोटल आपल्याला अर्धा किलोला 1.5 कप दही लागलेला आहे। हे घातल्याच्या नंतर गॅस बारीक करून आपल्याला हे चांगलं एकजीव ढवळून घेऊयात। मिक्स करून झाल्याच्या नंतर ना आपण हे 5 ते 10 मिनिटं उकळी काढायला ठेवून देऊया। त्याचनंतर त्याच्यामध्ये 4 ते 5 आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। हिरव्या मिरच्या घातल्याच्या नंतर पुन्हा 5 मिनिटं आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर मीडियम गॅस करून आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे चिकन चांगलं शिजण्यासाठी। 10 मिनिटांनी आपण झाकण काढून चिकन बघून घेणार आहोत शिजले का नाही अजून थोडंसं पाणी झालेलं आहे। ह्याला अजून आपण आटवून घेणार आहोत। पुन्हा ताट झाकून आपल्याला 15 मिनिटांनी झाकण काढायचं आहे। 15 मिनिटांनी झाकण काढल्याच्या नंतर ना थोडंसं पाणी आटलेलं आहे, थोडंसं पाणी आहे। ह्या स्टेजवरती आपल्याला दिसतंय चिकन पण चांगलं गळून गेलेलं आहे। त्याचबरोबर आपण बरिस्ताचं मिश्रण करून ठेवलं होतं ते आपल्याला सगळं घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर 1 जावित्रीचं फूल आपल्याला चिरडून घालायचं आहे। तुम्हाला जर मिक्सरमध्ये वाटून आवडत असेल तर तसंही घालू शकता। त्याच्यानंतर 1 चम्मच कस्तुरी मेथी घेऊन हातावरती अशी क्रश करून ती घालून घ्यायची आहे आणि नंतर ना जेवढा आपला बरिस्ता उरलेला असेल ना तेवढा आपण सगळं ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। असं हाताने चांगलं क्रश करायचं आहे बरिस्ता आणि तो टाकून घ्यायचा आहे। हे सगळं जिन्नस टाकल्याच्या नंतर ना पूर्ण आपल्याला सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। एकजीव झाल्याच्या नंतर ना त्याला आपण पुन्हा ताट झाकून चांगलं आटून देणार आहोत। चिकनला एक चांगला घट्टपणा यूज तर आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे। झाकण आपण 15 मिनिटांनी काढल्याच्या नंतर ना बघा तेलही सुटलेलं आहे आणि पाणीही आटलेलं आहे। तर ह्या स्टेजवरती आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आपलं चिकनही चांगलं सॉफ्ट झालेलं आहे आणि ग्रेव्हीही चांगली झालेली आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये 1 अखंड लिंबू घ्यायचा आहे। लिंबूसुद्धा आपल्याला चांगला हातावरती पिळून घ्यायचं आहे। 5 मिनिटं हलवल्याच्या नंतर ना 5 मिनिटं आपण चांगलं तेल सुटण्यासाठी त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत। अगदी 5 मिनिटांनी आपण झाकण काढल्याच्या नंतर ना बघतोय किती छानसं वरती तेल सुटलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर टाकायची। आपला गॅस बंद आहे तरी सुद्धा बघा कुकिंग प्रोसेस अजून चालू आहे। अजून याचं चांगलं रेस्ट झालेलं नाहीये। हे आता आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊया म्हणजे ह्याच्यावरती अजून तेल सुटेल। जितकं जास्त तेल सुटेल तितका चिकन कोरमा आपला चांगला झालेला आहे। आता आपली रेसिपी पूर्णपणे झालेली आहे। मी इथे सर्व करते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन लाईक आणि सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा की आजची रेसिपी कशी वाटली। थँक्यू सो मच।